नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. अत्यंत महत्त्वाची वनस्पती मी आज तुम्हाला दाखवणार आहे. वनस्पती ही बघा तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल, याचे जे शेंगा आहे त्याच्यावरून ही वनस्पती तुम्ही नक्की ओळखलेली असेल. ही वनस्पती पाहण्यासाठी आम्ही खूप आत जंगलामध्ये आलेलो आहोत आणि ही जी वनस्पती तुम्हाला दिसते याच्या शेंगा तुम्ही दिसत असतील तुम्हाला, त्याची पानं असतात या वनस्पतीला आणि अशा शेंगा असतात याला. ही शेंग जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. याला एक पिळेदार शेंग असते, याला मुरड शेंग असते म्हणतात. ही मुरडा घातलेली असते, म्हणजे याला असं दावं ज्या पद्धतीने वळलेलं असतं तशा पद्धतीने ही शेंग जी आहे ती वळलेली असते, म्हणून याला मुरड शेंग असं म्हणतात. खूप साऱ्या याला शेंगा आलेल्या आहेत आणि या शेंगा आपल्याला आयुर्वेदिक दुकानामध्ये सुद्धा मिळतात. मुरड शेंग या नावाने मागितलं की आपल्याला या सहजरित्या मिळतात. रस्त्यावर जे बसलेले असतात आयुर्वेदच्या भोंग्यावाले, त्यांच्याकडे सुद्धा ही शेंग तुम्हाला सहजरित्या मिळते. अत्यंत महत्त्वाची आहे. याची सविस्तर माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. संस्कृतमध्ये या वनस्पतीला आवर्तनी, हिंदीमध्ये मरोरफली, बंगालीमध्ये आलमोरा असे नावं आहेत. या वनस्पतीचं शास्त्रीय नाव जे आहे ते आहे हेलिक्रिटस इसोरा आणि अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे. या वनस्पतीनं पोटांच्या आजाराच्या कसल्याही समस्या असतील तर ते निघून जातील. त्याचबरोबर स्किन रोग असेल, तुम्हाला त्वचा रोग असेल तर तो पूर्णपणे निघून जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे मानसिक रोगी आहेत त्यासाठी ही वनस्पती अत्यंत महत्त्वाची आहे. एवढंच नाही तर या वनस्पतीची ही जी मुरड शेंग आहे ही जर तुमच्या जवळ असेल तर हिप्नोटाईज आपण कधीही होणार नाही. संमोहन ज्याला म्हणतो आपण, ते संमोहन आपल्यावर कसल्याही प्रकारची क्रिया करणार नाही. ते संमोहनाचे तुम्ही जर वेगवेगळे प्रकार पाहिले असतील, कार्यक्रम पाहिलेले असतील, लोकांना संमोहित करून त्यांच्याकडून क्रिया करून घेतल्या जातात, अशा रीतीनं आपल्यावर जर काही प्रयोग झालेला असेल तर तो प्रयोग नष्ट करण्यासाठी किंवा असा प्रयोग आपल्यावर होऊ नये म्हणून ही जी शेंग आहे याचा वापर सुद्धा आपल्याला करता येतो. या वनस्पतीची ही जी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ही मी तुम्हाला आज सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओला एक लाईक तुम्ही अवश्य करा. जर तुम्हाला पोटाच्या समस्या असतील, मग तुम्हाला टॉयलेटला सतत जावं लागत असेल, तुम्हाला शौचास पातळ होत असेल किंवा त्यामध्ये स्वच्छ करत असताना त्यामध्ये एक चिकट पदार्थ पडत असेल, अगदी लाळ्यासारखा, शेंबडासारखा, आणि सतत गॅस होत असेल, पोटाला आतडीला सूज आलेली असेल, तर अशा या पोटाच्या आजारामध्ये ही जी मुरड शेंग आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. या मुरड शेंगेचा वापर कसा करायचा आहे तर एक मुरड शेंग आपल्याला बाजारामध्ये सुद्धा मिळते, भोंग्यावाल्याकडे सुद्धा मिळते. आणायची आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे दगडावर किंवा सानेवर आणि पाणी टाकून ती शेंग थोडीशी अशी घासून घ्यायची आहे आणि एक चमच्याभर त्याचा अर्क काढायचा आहे. आणि हा एक चमच्याभर अर्क सकाळी उपाशीपोटी आपल्याला घ्यायचा आहे. एक साधारणतः 4 ते 5 दिवस तुम्ही हे उपाय केला की पोटाचे जे आजार आहेत ते सगळे तुमचे आजार पूर्णपणे निघून जातात. आतडीची सूज निघून जाते आणि अन्न चांगल्या रीतीनं पचायला लागतं. शौचास वारंवार होणं किंवा मुरडा येणं म्हणतोय आपण त्याला, तो मुरडा येणं या शेंगांनी पूर्णपणे बरा होतो आणि म्हणून या वनस्पतीचं खूप महत्त्व आहे. जर तुम्हाला एखादा स्किन डिसीज असेल तर स्किन डिसीजसाठी सुद्धा हे अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे. या वनस्पतीचा जो पेस्ट आहे, म्हणजे कसा पेस्ट करायचा आहे तर या वनस्पतीचा शेंग जी आहे ती पाण्यावर घासून, पाण्यामध्ये दगडावर घासून, सानेवर घासून त्याचा पेस्ट करायचा आहे आणि तो पेस्ट ज्या ठिकाणी तुम्हाला स्किन रोग झालेला आहे त्यासाठी तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर या वनस्पतीच्या पानाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता, पण पान मिळणं तुम्हाला सहज शक्य होणार नाही, परंतु वनस्पतीची शेंग तुम्हाला सहजरित्या मिळेल. तर ही वनस्पतीची शेंग तुम्ही घासून पाण्यावर जर ती ज्या ठिकाणी तुम्हाला त्वचारोग झालेला आहे त्या ठिकाणी लावलं तर त्वचारोग अगदी एन्झायमासारखा किंवा स्कॅबिससारखा जो आजार आहे त्वचारोगाचा तो सुद्धा याने निघून जातो. अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे. त्याचप्रकारे या वनस्पतीचं जे मूळ आहे ते डायबेटीससाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. डायबेटीसच्या आजारासाठी या वनस्पतीचे जे मुळं असतात त्या मुळाचा वापर केला जातो, कारण या वनस्पतीच्या वापरामुळं, या वनस्पतीच्या मुळांमुळे, या शेंगांमुळे शरीरामध्ये आपल्या इन्सुलिनची निर्मिती होते चांगल्या रीतीने. इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये चांगल्या रीतीने ॲक्टिव्ह होतं आणि त्यामुळं शुगर लेवल तुमच्या ब्लडमधली कमी होण्यासाठी याची चांगल्या रीतीने मदत होते. त्याचबरोबर या वनस्पतीचा वापर जो आहे तो मानसिक आजारासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळेस अशा गोष्टी घडत असतात की त्याला आपण अंधश्रद्धा न मानता आपण त्याला असं म्हणूया की त्या व्यक्तीला संमोहित केलं जातं आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया केल्या जातात किंवा वेडसरपणे तो वागतो आणि मग अशा वेळेस आपण या वनस्पतीचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तर या वनस्पतीची जी शेंग आहे ती अशा व्यक्तीच्या शरीराला स्पर्श होईल अशा पद्धतीने आपल्याला ती शेंग खिशामध्ये ठेवा किंवा गळ्यामध्ये बांधा, हातामध्ये बांधा. जो मानसिक संमोहनामध्ये तो गेलेला आहे तो हळूहळू बाहेर येण्यास मदत होते. आणि ही वनस्पतीची शेंग जर तुमच्या जवळ असेल तर तुमच्यावर कुठल्याही प्रकारची संमोहन क्रिया जी आहे, हिप्नोटाईज ज्याला आपण म्हणतो, ती क्रिया होत नाही. ही अत्यंत चमत्कारिक अशा प्रकारची ही मुरड शेंग ही वनस्पती आहे
सहजरित्या आपल्याला बाजारामध्ये आयुर्वेदिक दुकानामध्ये सुद्धा मिळते. मानसिक समस्यामध्ये फक्त हेच नाही तर चिडचिड होणं किंवा कुठल्याही गोष्टीवर खूप ॲग्रेसिव्ह होणं, खूप दुःखी राहणं, या ज्या समस्या आहेत त्यासुद्धा या वनस्पतीच्या शेंगजवळ ठेवल्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतात. मन शांत होण्यासाठी ही वनस्पती अत्यंत महत्त्वाची असते. काही वनस्पती अशा आहेत ज्या वनस्पतीच्या स्पर्शानं सुद्धा बऱ्याच प्रकारचे आजार जे असतात शरीरामधले ते सहजरित्या निघून जातात. संमोहनी वनस्पती तुम्ही नक्की ऐकलेली असेल. या अशाच प्रकारच्या या वनस्पती असतात. तर या वनस्पतीचा तुम्ही सांगितलेल्याप्रमाणे ज्या आजारासाठी तुम्हाला गरज आहे त्या आजारासाठी याचा वापर करा. अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.